नंतर फार लोभ कुणी करू नये. आपण प्रत्येकानं अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं या उत्सवामध्ये आपण सहभाग घेतला. सकाळच्या काकड्यापासून श्रीमद भगवद्गीतेच्या पारायणापासून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेच्या पारायणापासून दुपारच्या वेळेतलं संगीत भजन, त्यानंतर रामकृष्ण हरी महामंत्राचा जप, त्यानंतर हरिपाठ, नंतर पुन्हा कीर्तन आणि नंतर पुन्हा संगीत भजन, या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद आपण या 7 दिवसांपासून घेत आहोत. आणि 7 दिवसांपासून आपण जी सेवा केलेली आहे त्या सेवेचं फळ म्हणजे भगवान परमात्म्याचा प्रसाद आहे की त्या प्रसादाचं आजचं हे कीर्तन आहे. भगवंताच्या हातून प्रसाद सहजासहजी मिळत नसतो, त्याच्याकरता काहीतरी सेवा करावी लागते. सेवा केली की आपल्याला प्रसाद मिळत असतो, हा नियम आहे. काहीतरी आपण सेवा करावी आणि सेवेच्या प्रित्यर्थ भगवंताच्या पुढ्यात आपल्याला प्रसाद मागता येतो आणि तो भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देतो. काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नसतं. काहीतरी प्राप्त व्हावं ही अपेक्षा असेल तर त्याकरता काहीतरी करावं लागतं, काहीतरी क्रिया करावी लागते, काहीतरी कर्म करावं लागतं. त्याच्या माध्यमातूनच फळाची अपेक्षा धरता येते. अपेक्षा जर चांगल्या फळाची असेल तर त्याच्याकरिता चांगल्या क्रिया, चांगलं कर्म हे आपल्याकडून घडणं अत्यंत आवश्यक आहे. सेवा केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. महिनाभर काम केलं तरच 1 तारखेला पगार मिळतो, बरोबर की नाही मला सांगावं. काम केलं तरच पगार मिळतो की नाही? हो नाही बोलत चला जरा, माना तरी हलवा कमीत कमी. मी तुमचाच आहे, फक्त माना हलवत चला. काहीतरी करावं लागतं की नाही? महिनाभर काम केलं तरच 1 तारखेला पगार मिळतो आणि 1 तारखेला मिळालेल्या पगाराचा आपल्याला आनंद आहे की नाही मला सांगावं. 1 तारखेला हातात पगार मिळाला तर त्याचा आनंद होतो. का आनंद होतो? महिनाभर काम केलेलं आहे म्हणून आनंद होतो. मी जी महिनाभर सेवा केलेली आहे त्याचा मोबदला म्हणून हे माझ्या मालकानं माझ्या हातात ठेवलेलं आहे याचा आपल्याला आनंद असतो. महिनाभर काम केल्यानंतर जे हातात मिळतं त्याचा आनंद पहा आणि आयतं जे हातात आलेलं आहे त्याचा आनंद पहा. आनंद कसला जास्त आहे मला सांगावं? आयतं मिळाल्याचा आनंद आहे काय? हो नाही बोलत चला. आयत्याचा आनंद नसतो. कष्ट करून, मेहनत करून, सेवा करून जो प्रसाद आपल्या हातात येत असतो त्याचा आपल्याला आनंद होत असतो. महिनाभर जेव्हा माणूस काम करतो 1 तारखेला हातात काय आहे? फळ आहे. हातात फळ आहे, काहीतरी मिळत असतं. 7 दिवसांपासून सेवा केली की 8व्या दिवशी काय मिळतं? प्रसादच मिळतो की नाही? प्रत्येकाला आज या मंडपामध्ये, धर्म मंडपामध्ये प्रत्येकाला सारखा प्रसाद आहे, सारखा प्रसाद आहे. ज्या गायकांनी 8 दिवसांपासून सेवा केली आहे त्यांना आज काय मिळणार आहे? प्रसाद. मी प्रसादच बोलतो, म्हणजे प्रसादच, त्याच्यापेक्षा पुढचं असं काही माझं मत नाही. प्रसाद मिळणार आहे. मृदंग वादकांना प्रसादच आहे, टाळकऱ्याला प्रसादच आहे, कीर्तनकाराला प्रसादच आहे, श्रोत्याला प्रसादच आहे. या मंडपाची झाडलोट ज्यानं केली की नाही त्याला पण प्रसादच आहे. खुर्च्या उचलण्याचं काम केलं त्यालाही प्रसादच आहे. फुलाची सजावट केली त्यालाही प्रसादच आहे. चहापाण्याची व्यवस्था केली त्यालाही प्रसादच आहे. अन्नदानाची व्यवस्था केली त्यालाही प्रसाद आहे. या संपूर्ण उत्सवामध्ये ज्या ज्या घटकानं खारीचा वाटा उचलला इथपासून ते सिंहाचा वाटा आहे इथपर्यंत, ज्या ज्या प्रत्येक घटकाने या सप्ताहामध्ये सम्मिलित होण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाकरिता आज प्रसादच मिळणार आहे हे मात्र नक्की आहे. सहजासहजी असा देवाचा प्रसाद कुणालाही प्राप्त होत नसतो. त्याच्याकरिता आपल्याला प्रयत्न करावे लागतात, अधिकार संपन्नता यावी लागते. तो अधिकार आल्यानंतरच आपल्याला प्रसाद आहे. आयता प्रसाद कधी मिळत नाही, अधिकारी व्हावं लागतं. व्हाल कोण कोण अधिकारी, व्हाल कोण कोण अधिकारी, व्हाल कोण कोण अधिकारी, व्हाल कोण कोण. देवाचा प्रसाद करारे भोजन, देवाचा
कोण कोण अधिकारी ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट तुकाराम महाराजांनी या प्रसादाची दुर्लभता व्यक्त केलेली आहे. हे सहजासहजी कुणालाही प्राप्त होत नाही. काहीतरी अधिकार आपल्याकडे यावा लागतो. विशेष काय अधिकार असावा लागतो, फार काही विशेष अधिकार असलं पाहिजे असंही नाही. भगवान परमात्म्याचा हा प्रसाद प्राप्त करून घेण्याकरिता अंतःकरणामध्ये सात्विक भावना निर्माण व्हाव्या लागतात, एवढं मात्र निश्चित आहे. ज्यांच्या परम मार्गदर्शनाने हा उत्सव संपन्न झाला, पूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांचं या धर्ममंडपामध्ये आगमन झालेलं आहे. महाराजांच्या चरणी विनम्रतापूर्वक नतमस्तक होतो आणि पुढे चलतो. विठ्ठला भगवंताच्या हातून प्रसाद मिळण्याकरिता काहीतरी अधिकार यावा लागतो. सहजासहजी तो प्रसाद मिळत नाही असं आपण चिंतन करत होतो. व्हाल कोण कोण अधिकारी असं तुकाराम महाराज म्हणतात. प्रसादानंच आपण पुढे गेलो पाहिजे हे नक्की आहे, प्रसाद मिळालाच पाहिजे हे नक्की आहे, पण त्या प्रसादाकरिता काहीतरी अधिकार आपल्याकडे असावा लागेल. त्या अधिकार संपन्नतेचा विचार करत असताना अनेक अंगानं त्याचं चिंतन आपल्याला करता येईल, पण तेवढा विस्तार मला करायचा नाही. जर या प्रसादाची अपेक्षा असेल तर प्रसाद कुणाला आहे, प्रसादाकरिता प्राथमिक आवश्यकता काय आहे? प्राथमिक आवश्यकता एवढीच आहे, आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीच्या संबंधानं सात्विक भावना निर्माण होण्याची आवश्यकता आहे, मगच त्याला प्रसाद आहे. ज्याचं अंतःकरण भाविक झालं त्या भाविक वृत्तीच्या भाविक अंतःकरणाच्या साधकाला हा प्रसाद प्राप्त होत असतो, असं तुकाराम महाराजांचं मत आहे. तुकाराम महाराजांचं मत आहे, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, हे एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला, भाविक अंतःकरणाच्या भाविक वृत्तीच्या साधकाला तुकाराम महाराज म्हणतात काल्याचा प्रसाद मिळू शकतो. इतर सगळी साधनं संपन्नता निश्चित आवश्यक आहे, गरजेची आहे, पण अंतःकरण भाविक होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधानं भगवंताच्या भक्तीच्या प्रित्यर्थ सात्विक भावना आहे, त्याला भगवंताच्या हातून प्रसाद मिळतो. अन्यथा ब्रह्मादिकासी हे दुर्लभ उच्चिष्ट असं तुकोबारायांनी स्पष्ट केलेलं आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भावना नाहीत, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती नाही, मग ते ब्रह्मादिक जरी झाले तरी त्यांना भगवंताच्या हातून प्रसाद मिळत नाही. म्हणून भक्तीचा उत्कर्ष, भक्तीचं अगदी परमोच्च फळ काही असेल तर तो भगवंताच्या हातचा प्रसाद आहे. आणि त्या प्रसादाच्या माध्यमातूनच आपल्याला शांती, तृप्ती, समाधान या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. ज्याला प्रसादाच्या माध्यमातून ज्याला शांतीची, समाधानाची आवश्यकता आहे त्यानं काहीतरी केलं पाहिजे. आम्हाला तृप्ती हवी, भक्ती करतो पण आम्हाला तृप्ती हवी, कारण भक्तीचं फळ काय आहे? तृप्ती आहे. भक्ती करता करता तृप्तीपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, कारण तृप्ती हे भक्तीचं फळ आहे. भक्ती करता करता आम्ही समाधानी दिसलो पाहिजे, तृप्ती आमच्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे, आमच्या चेहऱ्यावरती झळकली पाहिजे. आम्ही जर भक्ती करत असू तर भक्तीचं तेज आमच्या चेहऱ्यावर ते ठसे उमटले पाहिजेत, कारण भक्तीचं ते फळच नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति, हे नारद महर्षी स्पष्ट करत असतील तर तृप्ती हे त्याचंच फळ आहे की नाही?
तृप्ती हे भक्तीचं फळ आहे. आणि भक्ती करूनही जर आम्हाला तृप्ती मिळत नसेल तर याचा अर्थ आपल्या भक्तीमध्ये काहीतरी कुठंतरी न्यूनता आहे, काहीतरी कुठंतरी अडचण आहे, हे मात्र नक्की आहे. म्हणजे तृप्ती मिळण्याकरिता काय पाहिजे? भक्तीचं पाहिजे. आणि जो भक्ती करतो त्याला मी तृप्त आहे हे सांगण्याची गरज पडत नाही. भक्ती करणाऱ्याला मी तृप्त आहे हे सांगण्याची गरज आहे का? मला सांगा. मी समाधानी आहे हे सांगण्याची आवश्यकता असते का? हो नाही बोला जरा, असं माना हलवा. मी समाधानी आहे सांगण्याची गरज नसते. मी समाधानी आहे हे त्याच्या चेहऱ्यावरचे भावच आपल्याला सांगून जातात. मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. एखादा तरुण आहे, पूर्वीची माणसं ही तालमीला जायची, आताचे तरुण जिमला जातात. रोज सकाळी उठून ते जिमला जातात. काही मंडळी नित्य नियमानं व्यायाम करतात, जिमला जातात. अनेक मंडळी आहेत आपल्याकडे जिमला जाणारे. जे तरुण रोज सकाळी उठून जिमला जातात, जिमला जाऊन व्यायाम करतात, 1.5 2 तास जिम करतात. अनेक वर्षांपासून त्यानं कधी त्याचा जिमचा नियम मोडला नाही, रोज सकाळी व्यायाम करण्याचा नियम मोडला नाही. असा जो तरुण आहे, तो तरुण जर आपल्यासमोर आला तर त्याला आपल्याला सांगावं लागतं का की मी जिमला जातो म्हणून? बोला. त्याला सांगायची गरज पडत नाही. आपल्याला कळून येतं की बाबा हा रोज व्यायाम करत असेल, हा रोज जिमला जात असेल. कशावरून? त्याच्या शरीर यष्टीवरून. त्याची शरीर यष्टी, मराठीला बॉडी म्हणतात, त्याच्या बॉडीवरून, त्याच्या शरीर यष्टीवरून आम्ही ठरवलं की बाबा हा रोज व्यायाम करत असेल, न चुकता हा जिमला जात असेल, असं आपल्याला कळून आलं त्याच्या शरीर यष्टीवरून. पण असं समजा मी 12 वाजेपर्यंत तुम्हाला वारंवार हेच सांगत राहिलो की मी रोज जिमला जातो, मी रोज जिमला जातो, असं 12 वाजेपर्यंत 100 वेळा जरी सांगितलं तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? नाही ठेवणार. का? दिसत नाही ना, ते दिसत नाही ना, माझ्या शरीरावरून ते दिसत नाही. का दिसत नाही? कारण मी जिमला जात नाही. जो जिमला जातो, जो व्यायाम करतो, त्याच्या शरीर यष्टीवरून आपल्याला त्यानं केलेला व्यायाम हा जसा स्पष्ट दिसून येतो, त्याप्रमाणे जो भक्ती करतो त्याच्या चेहऱ्यावर तृप्तीचं तेज हे आपोआप झळकून येतं. त्याला वेगळं सांगावं लागत नाही. त्यामुळे भक्तीच्या माध्यमातून तृप्ती असली पाहिजे. तृप्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. या सगळ्या गोपाळांच्या अंतःकरणामध्ये तृप्तीची अपेक्षा आहे. आम्हाला समाधान मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा त्यांनी भगवान परमात्म्याच्या पुढ्यात बोलून दाखवली आहे. आम्हाला तृप्ती हवी, आम्हाला संतोष हवा, समाधान हवं. आमच्या जीवनामधली अस्थिरता संपावी, आमच्या जीवनातली चंचलता संपावी, कुठंतरी शांत जीवन असावं, कुठंतरी तुमचा प्रसाद आम्हाला मिळावा, कुठंतरी आमची भूक संपावी, कुठंतरी आमचं पोट भरावं, अशी जेव्हा अपेक्षा त्या गोपाळांच्या अंतःकरणात येते आणि ते गोपाळ आपल्या अंतःकरणातली अपेक्षा भगवंताला बोलून दाखवतात, तेव्हा त्यांची अपेक्षा पूर्ण होण्याकरिता त्यांनी काय केलं पाहिजे हे भगवंतानं गोपाळांना सांगितलं. अभंगाचं पहिलं चरण. याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यारे लागे. याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, यारे लागे. याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी,
आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवत मुखातून गोपाळांना उत्तर दिलंय. भगवंतांना सांगितलं याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. गोपाळांना भगवंतानं उत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये 4 गोष्टी भगवंतांना स्पष्ट केलेल्या आहेत. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे या 4 गोष्टी भगवंतांना सांगितलंय. याल तरी या रे लागे या रे अवघे या रे आणि मागे या रे या 4 गोष्टी भगवंत स्पष्ट करतात. याल तरी या रे याल तर या. भगवंतानं आग्रह केलेला नाहीये याच माझ्या मागे मागे असं म्हटलंय काय. भगवंत याच म्हणत नाही. याल तरी या रे याल तरी या. या तरी शब्दाच्या खाली भगवान परमात्म्याची एक मोठी अपेक्षा आहे. तरी तरी माहिती आहे तुम्हाला नाही म्हणजे जरी आणि तरी असं म्हणायचं होतं मला. हे जे 2 शब्द आहेत ना आधी जरी आला की नंतर तरी येत असतं. जरी तरी तुम्ही फार लांबच्या तरीपर्यंत गेलात. ती प्रसादाची तरी ती वेगळी. तरी शब्दाच्या खाली काहीतरी अपेक्षा आहे. भगवंताची त्याच्या खाली काहीतरी अपेक्षा आहे. याल तर या रे लागे. तरी म्हणजे तर याल तर या. तर म्हणजे काय या कधी या. अंतःकरणामध्ये पारमार्थिक सुखाची अपेक्षा असेल तरच या. पारमार्थिक सुखाची अपेक्षा असेल तरच या. मी ज्याप्रमाणे तुम्हाला आचरण करायला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही आचरण करत असाल तरच या. तुम्ही माझं भजन करत असाल तरच या. माझं गीताशास्त्र आहे माझी वेद आहेत माझे पुराण आहेत अनेक शास्त्र आहेत. या सगळ्या माध्यमातून मी माणसाला जशा पद्धतीनं वर्तन करायला सांगितलेलं आहे त्या विधियुक्त वर्तन जर तुमच्याकडून होत असेल तरच या. या तर शब्दाच्या खाली भगवान परमात्म्याच्या अनेक अपेक्षा आहेत. याल तरी या रे याल तरी या. बरं पुढचं लागे या. एकदा का माझ्या मागे आलात याल तर या या आलात पण आता आल्यानंतर कसं या लागे या. लागे म्हणजे काय. लाग म्हणजे जवळ. लागे म्हणजे लागून. ते वारीत गेल्यानंतर चोपदार नाही का सांगत असतात लागून चला लागून चला लागून चला. लागून चला म्हणजे जवळ चला. याचा अर्थ माझ्याबरोबर आलात की कसं या जवळ राहा. जवळ माझ्याबरोबर आलात की जवळ राहा. लांब जाऊ नका. बरीचशी मंडळी येतात पण काही दिवसानंतर लगेच लांब पण जातात. त्यांचं ते येणं जाणं सुरू असतं. भगवंताचं म्हणणं येणं जाणं नाही. तुम्ही या आणि माझ्या जवळ राहा. याल तरी या रे लागे या रे अवघे या रे अवघे या. सगळे इथं कोणालाच भगवान परमात्म्यानं आता प्रतिबंध केलेला नाही. येण्याची इच्छा झाली ना पहिल्यांदा येण्याच्या इच्छेकरिता आधी तरी होतं पण आता येण्याची इच्छा झाली आता अवघे या. सगळे या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचारन लगे चिंता कोणाची. करावा विचारन लगे करावा विचारन लगे चिंता कोणाची. करावा विचारन लगे चिंता कोणाची. या रे लहान थोर या रे लहान थोर याती भलते नारी नर याती भलते नारी नर. करावा विचारन लगे चिंता कोणाची. करावा विचारन लगे चिंता कोणाची. याती भलती नारी नर सगळ्यांनी या. कुणालाही प्रतिबंध नाही. अवघे या रे आणि मागे या रे. भगवंतानं हे सांगायला अजिबात विसरला नाही. भगवंत मागे या म्हणजे येत असताना या फक्त आल्यानंतर माझ्या मागे या.
बरीचशी मंडळी येतात, काही दिवस मागे राहतात, नंतर ती सोबत येतात, नंतर ती पुढं जातात आणि ज्यांना आणलं त्याला नंतर विचारतही नाहीत. असा प्रकार भगवंताला ठाऊक आहे. माणसाचा स्वभाव काय भगवंताला माहिती नाही काय? भगवंताला चांगला ठाऊक आहे, म्हणून भगवंत सांगायला विसरत नाहीत. या, पण कसं या? मागे मागे या रे, माझ्या मागे. बरं, मागे येणं म्हणजे नुसतं मागे चालणं नाही आहे. मागे चालणं म्हणजे मागे येणं नाही. भगवंतानं ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला वर्तन करायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं वर्तन करणं म्हणजे मागे येणं. गुरूंच्या मागे जाणं म्हणजे काय? गुरूंच्या शब्दाच्या अनुसार वर्तन करणं. संतांच्या मागे जाणं म्हणजे काय? संतांच्या वचनाच्या अनुसार वर्तन करणं. तसं देवाच्या मागे जाणं म्हणजे काय? देवाच्या वचनाच्या अनुसार वागणं म्हणजे देवाच्या मागे जाणं आहे. विठ्ठला विठ्ठला याला तरी या रे, लागे या रे, अवघे या रे, मागे मागे या रे, असं भगवंतानं सांगितलं. गोपाळांना सांगितलं, तुमच्या मागे आलो तर मिळणार काय आहे? माझ्या मागे आलात तर तुम्हाला जी तृप्ती, जे समाधान, जो संतोष अपेक्षित आहे ते सगळं समाधान, ती सगळी तृप्ती अगदी पोट भरेस्तोवर मी तुम्हाला देईन. अभंगाचं दुसरं चरण. आज देतो पोट भरी, 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 पोट भरी, आज देतो पोट भरी, म्हणाला तो वरी, पुढे म्हणाला तो वरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुढे म्हणाला वरी, पुढे म्हणाला तो वरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुढे म्हणाला तो वरी, पुढे म्हणाला तो वरी, पुढे म्हणाला तो वरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणेस तोवर देईन. पोटभर देईन अर्थात पोटभर पुरे म्हणेस तोवर मी द्यायला तयार आहे. म्हणजे तुमची तृप्ती होईस तोवर मी तुम्हाला द्यायला तयार आहे. ज्या तृप्तीची तुम्हाला आवश्यकता आहे ती मी तुम्हाला देईन. माझ्या मागे या, पोटभर देतो. तुमचं अंतःकरण समाधान पावेल इथपर्यंत देण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देतो. आपल्याला ज्या समाधानाची, ज्या तृप्तीची आवश्यकता आहे ती भगवंताच्याकडे गेल्यानंतर मिळेल. तृप्ती मिळेल म्हणजे काय मिळेल? मिळेल म्हणजे एखादी वस्तू आपल्या हाताला लागेल असा त्याचा अर्थ नाही आहे. तृप्ती मिळेल अर्थात आपल्या अंतःकरणाची स्थिती ही समाधानाची होऊन जाईल. समाधानाची होईल म्हणजे तरी काय होईल? समाधानाची स्थिती होईल, तृप्ती मिळेल म्हणजे तरी नेमका काय मिळणार आहे? मिळणार असा आहे की आपल्या अंतःकरणाला कोणत्याही अपेक्षेची जाणीव होणार नाही. म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर कोणतंही कर्तव्य आपल्या अंतःकरणात येणार नाही आणि कोणतंही प्राप्तव्यसुद्धा आपल्या अंतःकरणात राहणार नाही. कर्तव्याची सुद्धा पूर्णता आहे आणि प्राप्तव्याची सुद्धा पूर्णता आहे. काहीतरी केलं पाहिजे असंही अंतःकरणात येणार नाही आणि काहीतरी मिळवलं पाहिजे असंही अंतःकरणात येणार नाही. काहीतरी केलं पाहिजे हेही संपणं आणि काहीतरी मिळवलं पाहिजे हेही संपणं याला म्हणतात तृप्ती. विठ्ठला विठ्ठला समाधान मिळणं म्हणजे काय असतं? काहीच अंतःकरणाला कुठलीच जाणीव होत नाही की नाही. आपण म्हणत असतो की सर्वसामान्य माणसाला दोन गोष्टी पाहिजे असतात. एक तर काहीतरी करण्याचं शिल्लक राहतं, नाहीतर काहीतरी मिळवण्याचं शिल्लक राहतं. एक तर काहीतरी केलं पाहिजे, तो म्हणत असतो एवढं करायचं आहे, एवढं करायचं आहे, एवढं करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. किंवा कुणीतरी असतं तो म्हणत असतो मला हे मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे. हे जे मिळवणं असतं त्याला प्राप्तव्य म्हणतात आणि जे करणं असतं त्याला कर्तव्य म्हणतात. कर्तव्य म्हणजे केलं पाहिजे असंही शिल्लक राहत नाही आणि प्राप्तव्य म्हणजे मिळवलं पाहिजे असंही शिल्लक राहत नाही. अंतःकरण समाधानी आहे. काम नाही, काम नाही,
झालो पाहे रिकामा ठावला त्या करू चेष्टा. तुकोबाऱ्या म्हणतात निश्चळ द्रष्टा बैसोनी. काम नाही इथं जे 2 वेळेला काम नाही असं सांगितलेलं आहे, याचा अर्थच असा होतो, एकदा काम नाही म्हणजे कर्तव्य संपणं आणि दुसऱ्या वेळेला काम नाही म्हणजे प्राप्तव्य संपणं. विठ्ठला विठ्ठला हे कर्तव्य प्राप्तव्य संपलं की मग सगळं संपलं. मग आपल्याला म्हणता पण आलं पाहिजे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो म्हणजे कर्तव्य संपणं आणि इच्छा केली ते पावलो म्हणजे प्राप्तव्य संपणं. या दोन्ही गोष्टी संपल्या की मग समाधान आहे, मग काही करण्याची आवश्यकता राहत नाही. पंचदशीकारांनी महात्म्याची जी धन्यता आहे ती व्यक्त करत असताना या संबंधानं असंच चिंतन केलेलं आहे. धन्योहम कर्तव्यम्य न विद्यते किंचित आणि धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम म्हणजे प्राप्तव्य संपलेलं आहे आणि कर्तव्यम्य न विद्यते किंचित म्हणजे कर्तव्य संपलेलं आहे. या 2 गोष्टी संपल्या की अंतःकरणाचं समाधान आहे, अंतःकरणाची तृप्ती आहे. मग आता करायचं ते काय शिल्लक राहिलं? काहीच शिल्लक राहत नाही. आता निशातीने पावाला विसावा, आता निशातीने पावाला विसावा, पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. हे तृप्तीचं द्योतक आहे. ही सगळी तृप्ती आहे आणि ही सगळी तृप्ती कुठे मिळते? भगवंताच्या चरणाजवळ मिळते, भगवंताच्या प्रसादानं मिळते. भगवंत म्हणतो हे मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आजी देतो पोटभरी. पोटभर देईन म्हणजे तुमची तृप्ती होईस्तोवर देईन. बरं पोटभर देईन असं म्हटल्यानंतर परत पुरे म्हणाला तोवरी असं म्हणायची आवश्यकता होती काय? पोटभर म्हणजे पुरे म्हणेस तोवरच झालं की नाही?
आपलं पोट भरलं हे कशावरून कळतं? जेवणाऱ्याचं पोट भरलंय हे कशावरून कळतं? तो म्हणायला लागला नाही नाही बाबा आता पुरे 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 असं म्हणायला लागला की काय समजून जायचं त्याचं पोट भरलेलं आहे. मग पुरे म्हणणं काय आणि पोट भरणं काय हे एकच झालं की नाही? हे एकच आहे. मग याच्याकरता असं वेगळं वेगळं बोलायची काय गरज आहे? आजी देतो पोटभरी हे वेगळं आणि पुरे म्हणाल तोवरी हे वेगळं. हे वेगळं का केलंय? मी थोडंसं माझ्या अल्पबुद्धीनं म्हणत असतो. हे वेगळं करण्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा वेळेला काही लोकांचं पोट भरतं. बस जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या ओठात आहे. बऱ्याच वेळेला काही लोकांचं पोट भरतं पण त्यांचं मन भरत नाही. मन भरत नाही. आजी देतो पोट भरी हे पोट भरण्याकरता आहे आणि पुरे म्हणाला तो वरी हे मन भरण्याकरता आहे. तुमचं मन भरायचं. पोट भरलं तरी पण लोक पोट भरल्यानंतर पण पुन्हा मागतातच की नाही? पोट भरल्यानंतर पण पुन्हा मागतातच मागतातच मागतातच. गुलाबजाम फार आवडले, बसल्या बसल्या 32 खाल्ले. मी स्वतः पाहिले, खरंच पाहिलेत. तुम्ही आषाढीच्या सोहळ्यामध्ये भंडी शेगावचा मुक्काम असतो आणि भंडी शेगावचा 1.5 दिवसाचा मुक्काम असतो आणि तिथं दुसऱ्या दिवशी दुपारी वास्करांची पंगत असते. आम्हाला आमंत्रण होतं वास्करांच्या पंक्तीला. आम्ही जेवायला गेलो आणि तिथं ते सगळे वास्कर ते सगळे मालक स्वतः वाढतात आणि 2 वर्षाच्या पूर्वी त्यांची गुलाबजामची पंगत होती. गुलाबजामची पंगत त्यांनी एवढं वाढलं मला स्वतःला अगदी 5 गुलाबजाम वाढले होते. सुरुवातीलाच त्यांनी 5 वाढले होते. सुरुवातीला 5. आता माझी क्षमता किती असून असणार. मी तेवढे 5 संपवले. कसे बसे संपवल्यानं उठलो. मला आश्चर्य याचं वाटलं, माझ्या समोरच्या माणसानं 32 खाल्ले. 32 गुलाबजाम. बरं 32 गुलाबजाम खाल्ले, यात नवल नाही, यात काही नवल नाही. 32 गुलाबजाम त्यानं खाल्ले आणि मग वास्करांनी पुन्हा येऊन विचारलं अजून वाढू का? त्याने सांगितलं गुलाबजाम चांगले झालेत पण आता पोट भरलंय. त्यानं म्हटलं पण खायचे असतील तर काही नाही, बांधून द्या म्हटले. बांधून द्या, मी परत पुढं प्रवासात खाईन. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे त्याचं पोट भरलंय पण मन नाही भरलं. याचा अर्थ पोट भरणं वेगळं आहे, मन भरणं वेगळं असेल तर पोट भरेस्तोवर देणारच आहे, पण पोट भरल्यानंतर पुन्हा तुमच्या अंतःकरणात काही इच्छा शिल्लक राहू नये याच्याकरिता मन भरेस्तोवर देईन, पुरे म्हणाल तोवरी. याच्याकरता करा काय? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चाला. माझ्या मागे येत असताना हळूहळू चाला, कुणी कुणाशी बोलू नका. हळूहळू चाला अर्थात साधन मार्गावर प्रवेश केल्यानंतर कोणत्याही पद्धतीची त्वरा नसावी. साधन मार्गावर प्रवेश करण्याकरिता त्वरा असावी, प्रवेश केल्यानंतर त्वरा नसावी. प्रवेश करेपर्यंत नक्की त्वरा करावी. प्रवेश केल्यानंतर मग त्वरा करायची नाही, मग निवांत होऊ द्यायचं. भक्ती मार्गाला लागण्याकरिता घाई करायची, भक्ती मार्गाला लागल्यानंतर मग घाई करायची नाही, मग निवांत होऊन द्यायचं. तुळशी माळ गळ्यात घालण्याकरता घाई करायची, एकदा का माळ गळ्यात पडली की मग घाई करायची नाही, मग निवांत होऊ द्यायचं. मी जरा लावूनच घेऊ का? कीर्तन सुरू करण्याकरता घाई करायची, एकदा सुरू झालं मग घाई करायची नाही, मग निवांत होऊ द्यायचं. भजनाला लागण्याकरिता रामकृष्ण हरीच्या भजनाला स्मरणाला लागण्याकरिता त्वरा करायची. राम राम स्मरा आधी लाहो करा, गाठ घाला मुळबंधी. हे आधी करा, लवकर करा, त्वरेनं करा. लागलात ना मग नाही, मग निवांत. भगवंतानं सांगितलं माझ्या मागे मागे येत असताना ज्या साधन मार्गावर तुम्हाला यायचं आहे त्या साधन मार्गावर प्रवेशित होत असताना सावकाश सावकाश, आणि त्याच्यावर आलात एकदा का प्रवेशित झालात की मग हळूहळू चाला. बरं नुसतं चाला नाही, कोणी कोणाशी न बोलू नका. बरं बोलू नका म्हणजे बोलूच नका असाही त्याचा अर्थ नाही. बोलू नका म्हणजे अगदीच बोलू नका असं नाही, बोला पण भगवंताचा विषय सोडता अन्य काही बोलू नका. एक भगवंताच्या संबंधानं बोला, बोलण्याची नाही आता देवा विण काही. देव सोडून दुसरं काही बोलू नका. जे भक्त आहेत ना भक्त, ते भक्त एकत्र झाले की दुसरं काही बोलत नाही. भक्तांचं हे विशेष आहे. भक्तांचं लक्षण प्रतिपादत करत असताना ते जसं एकांतात असताना भगवत संबंधानंच बोलतात, तसं ते लोकांतात एकामेकाच्या संबंधानं गेले की त्यावेळेला पण ते एकमेकाशी चर्चा करत असताना भगवंताच्या संबंधानंच चर्चा करतात. हा भक्तांचा विशेष आहे. विठ्ठला विठ्ठला. योग
वासिष्ठानं चिंतन करत असताना या संबंधानं असं म्हटलेलं आहे, तच्चिंतन तत्कथनम तच्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. ते त्याचंच चिंतन करतील, ते त्याचंच कथन करतील आणि अन्योन्यम एकामेकाशी बोलत असताना सुद्धा तत्प्रबोधनम. तत्प्रबोधनम अर्थात त्या ब्रह्माच्याच संबंधानं चर्चा करतात, दुसरं काही बोलत नाहीत. किंवा भगवद्गीतेचा आधार घ्यायचा झाला तर मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम. परस्परांमधली चर्चा ही भगवंताच्याच संबंधानं असते, तशीच त्याची असली पाहिजे. म्हणून दुसरं काही करू नका, बोलूच नका असं नाही, पण भगवंत सोडून दुसरं काही बोलू नका. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि मी जो तुम्हाला प्रसाद देणार आहे त्या प्रसादानं तुम्हाला समाधान पावण्याकरिता तुम्ही काय केलं पाहिजे, अगोदरच जे आपल्या पोटात साठवून ठेवलेलं आहे त्या सगळ्याचा तुम्हाला कुठंतरी नाश करावा लागेल. कारण पोटातलं जे जे काही अगोदर भरून ठेवलं आहे ते काढून टाकल्याशिवाय चांगलं घेता येत नाही. चांगलं घेताय, चांगल्याची पेरणी करायची असेल तर अगोदरचं ते काढून फेकावं लागतं की नाही, काढून फेकावं लागतं. ते काढून फेकून दिलं नाही तर मग चालत नाही. आपण सगळी भातशेती करणारे आहोत की नाही. भातशेती करत असताना पहिला पाऊस पडला, नांगरणी झाली की सगळ्यात अगोदर काय करतो आम्ही, पेरणी करतो. पेरणी केली की मला सांगा काही दिवसांनी उगवलं तर ते फक्त पेरलं तेवढंच उगवतं की अजून काही उगवतं? अजून पण उगवतं. काय उगवतं? गवत उगवतं, बरोबर. मग ते बिनकामाचं उगवलेलं गवत तसंच ठेवायचं असतं की काढून फेकून द्यायचं असतं? निवडावे तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, निवडावे तन शेती करावी जतन, निवडावे तन शेती करावी जतन, शेती करावी जतन, शेती करावी निवडावे तण शेती करावे जतन. म्हणजे शेती जतन करण्याकरता ते चांगलं धान्य आपल्याला मिळावं याच्याकरता ते वाढलेलं गवत जे असतं की नाही ते उपटून फेकूनच द्यावं लागतं. ते ठेवून चालत नाही, ते काढून टाकावं लागतं. ते जर काढून टाकलं नाही तर चांगलं आपल्याला प्राप्त होत नाही. अर्थात चांगलं मिळण्याकरिता ते गवत काढून टाकावं लागतं. मी गमतीनं म्हणत असतो, बिनकामाचं वाढलेलं गवत काढूनच टाकावं लागतं. हे फक्त शेतीपुरता राहू नये, हे सगळीकडे घेतलं पाहिजे. बिनकामाचं वाढलेलं गवत ठेवून चालत नाही, ते काढून टाकायचं. ते जोपर्यंत काढून टाकत नाही तोपर्यंत चांगल्याचा स्वीकार करता येत नाही. चांगल्यानं आपलं पोट भरावं याकरता अगोदरचं काढून टाकायचं असतं. तुकाराम महाराजांनी हाच निष्कर्ष सांगितलेला आहे, अगोदरचं काढून टाका, नंतर चांगलं भरता येईल. एक दृष्टांत देतो, अभंग संपवतो. ते काय आहे, एक संगीताचे शिक्षक, संगीत शिकवणारे, संगीत शास्त्रज्ञ, शास्त्राचा संगीताचा चांगला अभ्यास, त्यांच्याकडे एक मनुष्य गेला, संगीत शिकण्याच्या इच्छेनं गेला. गुरुजींच्या समोर बसला. गुरुजींना म्हणायला लागला की बाबा मला संगीत शिकण्याची अपेक्षा आहे, इच्छा आहे, बरीच वर्ष झाली शिकतोय, परंतु अजून काही पदरात पडलेलं नाही. आता तुमच्याकडून शिकावं अशी इच्छा झालेली आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. मला संगीत शिकवता काय? गुरुजींनी सांगितलं शिकवतो, काही हरकत नाही, माझं काम आहे ते शिकवतो. म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे. मग गुरुजींनी त्याला विचारलं की बाबा कुठं शिकलास का याच्या आधी? त्यानं सांगितलं कुठं शिकलास का म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ 15 लोकांकडे शिकून आलोय म्हटले. जवळजवळ 15 लोकांकडे, 15 लोकांकडे गेलो, शिकलो, पण त्यांना काहीच जमलं नाही म्हटले. त्यांना जमलं नाही मला शिकवायला म्हटले, म्हणून बदलून आलोय. आणि आता शेवटी मला असं वाटलंय तुम्हीच मला शिकवू शकता, म्हणून तुम्ही मला शिकवा. गुरुजी म्हटले ठीक आहे, किती दिवसात शिकायचं आहे? तो म्हटलं मला 1 वर्षात तयार व्हायचंय. तयार हे कुठून आणले कुणास ठाऊक, तयार, अगदी तयार झाला म्हणतात. अरे 1 वर्षात तयार? तर म्हटलं ठीक आहे हरकत नाही. बऱ्याच लोकांकडून शिकून आलाय, तयार व्हायचं आहे, शिकवतो. त्यानं विचारलं गुरुजी तुमची फी किती आहे? काय तुम्हाला दक्षिणा काय द्यावी लागेल, मानधन काय द्यावं लागेल, किती फी आहे तुमची? गुरुजीने सांगितलं बघ अनेक लोकांकडून शिकून आलायस, 1 वर्षात तुला तयार व्हायचं आहे, वर्षाची फी 5 लाख रुपये म्हटले. किती? गुरुजी ध्यानात घ्या हा, 5 लाख रुपये वर्षाची फी म्हटले. 5 लाख म्हटलं तर म्हटलं हरकत नाही, काहीच नाही, मला शिकायचं आहे ना, मी 5 लाख रुपये द्यायला तयार आहे. झालं, शिकवण्याचे झालं, 5 लाख रुपये ठरले, बाजूला बसला. दुसरा आला, तो गुरुजींच्या पुढ्यात बसला. गुरुजी संगीत शिकण्याची इच्छा आहे, अनेक दिवसापासून ऐकतो, परंतु आपणही शिकलं पाहिजे, आपल्या गळ्यातून काहीतरी आलं पाहिजे, सात्विक इच्छा आहे, तुमच्या पुढ्यात आलो, मला संगीत शिकवा, शिकण्याची इच्छा आहे, गाणं शिकण्याची इच्छा आहे, भगवंताचं भजन करण्याची इच्छा आहे.
चांगलं गोड स्वर आला तर चांगलं भजन करता येईल, म्हणून मला संगीत शिकायचं आहे. गुरुजींनी सांगितलं ठीक आहे. कोणाकडे शिकून आलास का याच्या आधी? कोणाकडेच शिकून आलो नाही म्हटले. काय ते पहिल्यांदाच तुमच्याकडे आलोय. आत्तापर्यंत संगीतातला सा पण मला कळत नाही, पण शिकावं अशी इच्छा मी तुमच्याकडे शिकायला आलोय. त्याने विचारलं किती दिवसात शिकायचं आहे? तर म्हटलं दिवसात वगैरे काही नाही म्हटले. तुम्हाला जसं वाटेल तसं मला शिकवा. किती पण वर्ष लागली तरी चालतील. तुम्ही जसं सांगाल तसं हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे असं मी शिकेन म्हटले. काही अडचण नाही. तुम्ही जसं सांगाल तसं मी शिकायला तयार आहे, तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या पद्धतीप्रमाणे. म्हटलं हरकत नाही, ठीक आहे, शिकवतो. उद्यापासून शिकवणीला सुरुवात. त्याने विचारलं गुरुजी दक्षिणेचं काय? आपल्याकडून माझ्याकडून संगीत शिकवण्याची काय दक्षिणा आहे? गुरुजींनी सांगितलं होतं संगीत शिकायचं आहे ना, तुला संगीत शिकवण्याची दक्षिणा म्हणजे फी 1,00,000 रुपये वर्षाची. किती? 1,00,000. आता याला 1,00,000 सांगितल्याबरोबर त्याच्या भोया उंचावल्या. कोणाच्या? 5,00,000 वाले बाजूलाच बसला होता की नाही, ताडकन पुढे आला आणि म्हणाला गुरुजी अहो कळतं की नाही, मला कमीत कमी बाहेर तरी जाऊ द्यायचं म्हटले. इथंच मी बसलेलो आहे, मला आत्ता 5,00,000 रुपये सांगितले आणि त्याला लगेच 1,00,000 रुपये सांगता. असा भेदभाव का बरं करता? असा भेदभाव करू नका, भेदाभेद करू नका. बघा मी तुम्हाला सांगतो, हा गुरुजीला सांगतो, मी तुम्हाला सांगतो असा भेदाभेद करू नका. मला संगीत शिकवण्याची फी 5,00,000 सांगितले, ह्याला संगीत शिकवण्याची फी 1,00,000 सांगितली, असं का बरं करता? गुरुजींनी सांगितलं अरे तसं नाही, गैरसमज नको करून घेऊस. त्याला संगीत शिकवण्याची फी जशी 1,00,000 आहे तशी तुला पण गाणं शिकवण्याची फी 1,00,000च आहे. तर म्हटलं पण तुम्ही 5,00,000 सांगितले ना. अरे संगीत शिकवण्याची फी 1,00,000 आहे. अगोदर जे शिकून आलेलं आहेस ना 15 लोकांकडं, ते काढून टाकण्याची फी 4,00,000 आहे म्हटले. काढण्याची फी म्हणजे ते काढल्याशिवाय तुला चांगलं कसं शिकवता येईल? माझ्याकडचं चांगलं तुला मिळण्याकरता ते अगोदरचं काढावं लागेल की नाही. त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात अगोदरचं जे भरलेलं आहे ते सगळं काढून टाका, कारण त्याच्याने फक्त पोट भरल्यासारखं वाटतं, पोट भरत नाही. आणि जिथं जिथं वाटतं असा शब्द असतो तो सगळा भ्रम असतो. त्याच्यामुळे पोट भरल्याचा आपल्याला भ्रम इतर पदार्थानं होईल, प्रसादानं पोट भरल्याचा भ्रम होत नाही, प्रसादानं पोट भरतं. म्हणून बाकीचे सगळे पदार्थ ज्याच्याने आपण पोट भरल्यासारखं वाटतं ते सगळे काढून टाका. तुकोबाराय म्हटले शेवटचं चरण. तुका म्हणे सांडा घाटे, 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 भरू पोटे नका भरू पोटे पुरे म्हणाल सोबरी आधी देतो नका भरू पोटे, नका भरू पोटे, आजी रे गोट भरे, आजी रे गोट भरे, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो भरी, पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल तो बरी,
पुरे म्हणाला तो भरे आज देव बोट भरे आज देव बोट भरे ठोपार माई ताई वाजवा ताई हात वर करून ताई वाजवायची सगळ्यांनी हात वर करा विठोबार खुमाई टाळ करी हा विठोबार चाल हरिभक्त पारायण मकरंद महाराज मडवी आणि त्यांना साथ करतील अजय बुवा खोनी. याल तारी यार लागे याल तारी याले लागे यार तारी यार तारी याला तरी यारे लागे याला तारी यार लागे यार तारी यारे लागे यार अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आजी दे तो पोट भरी आजी दे तो अवघे माझा मागे मागे अवघे माझा मागे मागे आजी दे तो पोट भरी आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाला तो वरी पुरे म्हणाला तो वरी आजी तो बोलवरी पुरे म्हणाला पुरे पुरे म्हणाल पुरे म्हणाल पुरे म्हणाल पुरे म्हणाल पुरे म्हणाल
पुरे म्हणाला तो वरी पुरे म्हणाला तो पुरे म्हणाला तो वरी पुरे म्हणाला पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो
वाजवा टाळ सगळ्यांनी वाजवा. रामकृष्ण हरीचं भजन करू. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण कृष्ण हरी. जय जय राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ताली वाजवा, ताली ताली एक साथ वाजवा बस भजन करा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी जय जय हरि. जय जय रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. हरि जय जय रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. हरि जय जय रामकृष्ण हरि. हरि जय जय रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. जय रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. हरि जय जय रामकृष्ण हरि. हरि जय रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. हरि जय जय राम हरि. रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि. जय जय रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि.
जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण माझी वाणी तुझे वर्णी गुण 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 ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला माया उपजन देते देवी मजाणी येते माया उपजन देते देवी मजाणी येते थोडक्यात भगवान परमात्म्याचं चरित्राचं गान करायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये केलेलं चरित्र. मथुरेत भगवान परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी अवतार धारण करतो. वसुदेव देवकीच्या पोटी आत्मपुत्र म्हणून भगवंत अवताराला येतात. भगवान परमात्म्याचं ते सौंदर्य पाहिल्यानंतर वसुदेवानं भगवंताला जवळ धरावं. घट्ट मिठी मारल्यानंतर देवकीनं वसुदेवाला सांगावं, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी. देवकीनं लपवा लपवा असंही म्हणावं आणि लगेच जगजेठी असंही म्हणावं. लपवायचाही म्हणते आणि जगजेठी असंही म्हणते. जगजेठीला लपवायचा कुठं हा मोठा प्रश्न आहे. जो जगात भरलेला आहे त्याला कुठं लपवता येईल का? लपवता येत नाही, पण म्हणते लपवा लपवा जगजेठी. लपवायचा कुठं? मग भगवंतानं सोडवणूक करून दिली. नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजले तेथे ठेवी मजा आणि येथे. मला नंदाच्या घराला घेऊन चला, गोकुळामध्ये पोहोच करा. गोकुळात यशोदेच्या पोटी जन्माला आलेली माया इकडं घेऊन या असं वसुदेवाला सांगितलं. वसुदेवानं भगवान परमात्म्याला असं डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक संकट समोर आहेत, पण भगवंताला डोक्यावर घेतल्यानंतर सगळी संकट दूर होत गेली. एक एक संकट दूर होत गेली. सगळे द्वार जे बंद होते ते उघडले. द्वारपाल जे जागे होते ते झोपले. भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर पावसाचा जोर भरपूर आहे, पण भगवंत आल्यानंतर जोर कमी होतो. यमुना माई वाट करून देते. गोकुळामध्ये पोहोच होतात. गोकुळामध्ये नंदाच्या घराला यशोदेच्या पोटी माया जन्माला आलेली आहे. तिथपर्यंत वसुदेवाने भगवान परमात्म्याला घेऊन गेले. भगवंताला तिथं ठेवलं. ठेवल्यानंतर मायेला डोक्यावर घेतलं आणि परत यायला लागले.
जसं मायेला डोक्यावर घुरून परत यायला लागले तसं तसं गेलेली संकट पुन्हा पुन्हा यायला लागली. करत करत वसुदेव इथं मथुरेमध्ये पुन्हा कारागृहामध्ये आले. सगळी संकट जशीता तशी झाली. मथुरेमध्ये माया आली आणि गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार झाला. भगवान परमात्म्याचा अवतार गोकुळात आहे आणि मथुरेत माया आहे. दोन्हीकडचं वातावरण कसं आहे ते बघा. मथुरेतलं वातावरण अत्यंत भीतीचं आहे आणि गोकुळातलं वातावरण अत्यंत आनंदाचं आहे. गोकुळात आनंद आहे आणि मथुरेत भीती आहे. याला कारण काय? मथुरेत माया आहे म्हणून मथुरेत भीती आहे आणि गोकुळात भगवंत आहे म्हणून गोकुळात आनंद आहे. अर्थ काय आहे? जिथं जिथं देव आहे तिथं तिथं आनंद आहे, जिथं जिथं माया आहे तिथं तिथं भीती आहे. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. का ग बग रिठा मारिले बालपणी अवघी दैत्य खाणी बुडविले. अनेक असुरांचा नाश केला. भगवान परमात्म्यानं रांगता रांगता काही चौर्य कर्म करायला सुरुवात केली. 5 दिवसाचे असताना जसं भगवान परमात्म्यानं पूतना राक्षसिणीला मारून अनेक राक्षसांचा नाश केला. म्हणजे गोकुळावर कुठलंच संकट भगवान परमात्म्यानं येऊ दिलं नाही. आणि नंतर तिथं उपस्थित असलेले गोपाळ गवळणी यांच्या सुखाकरता चौर्य कर्म केलं. रंगतु रंगणी चोरित लोणी रंगतु रंगणी चोरित लोणी धरती गौरणी रंगती चरणी गराणी यशोदे साजणी बुध भक्षिणी कमाल नीरे नवल केले साजणी बुध भक्षिणी कमाल दैरुद भक्षिणी कमाल नीरे नवल केले साजणी कमाल नीरे नवल केले साजणी कृष्ण माते धावा कृष्ण कृष्ण चोरीत लोणी रांगता रांगता भगवान परमात्म्याने चौर्य कर्म करायला सुरुवात केली. भगवंतानं चोरीचं मंडळ स्थापन केलं. भगवान परमात्मा त्या सगळ्या लोकाला सगळ्या गोपाळांना लहान 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 सगळे गोपाळ घेतले. मोठे मोठे गोपाळ नाही घेतले, लहान लहानच गोपाळ घेतले. लहान लहान त्याच्या सवंगडी, लहान लहान त्याचे गडी सगळ्यांना घेऊन भगवान परमात्म्यानं चोरी करावी. चोरी करावी म्हणजे कशा करता करावी? भगवंताचं जे 2 विभागामध्ये असलेलं चरित्र आहे की नाही, यदसे चरित्रे केले नारायणे रांगता आणि बोधने राखीत आहे. या दोघांचा विचार जर केला तर दोघांमध्ये आपल्याला असं चिंतन करता येतं. रांगत असतानाचं जे चरित्र आहे ते गवळणींकरिता आहे आणि गोधन राखत असतानाचं जे चरित्र आहे ते गोपाळांकरिता आहे. असं आपल्याला विभाग 2 करता येतात. रांगत असताना भगवान परमात्मा चोरी करतो. बरं, त्यात गवळणींच्या घरी चोरी करतो. ज्या गवळणीच्या घरी चोरी करायची आहे त्या गवळणीला आधीच माहिती असायचं की बाबा हा येणार आहे, कारण हा सांगून जायचा की नाही. जगातला एकमेव असा चोर आहे की जो सांगून चोरी करायला जायचा. तुमचं लक्ष कीर्तनात आहे ना? मला थोडी शंका आहे कारण वेळ पुढे गेलेली आहे. मला पूर्ण कल्पना आहे, परंतु आता तुमचा पण नाईलाज आहे. म्हणजे माझा नाही म्हणत मी, मला माहिती आहे तुमचा नाईलाज आहे. जोपर्यंत मी थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करता येत नाही. असो, काय आहे, काल्याचं कीर्तन म्हटलं की बऱ्याचशा मर्यादाही असतात आणि बरेचसे असे मुद्दे असतात की त्यांना हात घातल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि काल्याचं कीर्तन आता हे झालं की मग इथं परत संध्याकाळी तुम्ही याल काय? नाहीच म्हणा तुम्ही, पुन्हा आता इथं नाही की नाही. त्याच्यामुळे थोडा वेळ अगदी भगवान परमात्म्याचं चरित्र अल्प शब्दात मी मांडतो आणि मी थांबणार आहे. भगवान परमात्म्यानं चौर्य कर्म करायला सुरुवात केली. चोरी करतो. जिच्या घरी जायचं तिचा पत्ता घेतो. गोपाळाला सांगतो आज हिच्या घरी जाऊन चोरी करायची. आणि ते चोरीचं मंडळ होतं की नाही, त्या चोरीच्या मंडळामध्ये ज्या घरात चोरी करायला जायचं त्या घरातला एक सदस्य नक्की याच्याबरोबर असायचा. त्या घरातला एक सदस्य याच्याबरोबर, म्हणजे जिथं चोरी करायला जायचा तिथला एक सदस्य याच्याबरोबर. बरं, त्या गवळणीला सांगून असायचं की आज तुझ्या घरी चोरी करायला येणार. म्हणजे सांगून जायचं, त्या घरातला सदस्य घेऊन जायचं आणि तिथं गेल्यानंतर ती वस्तू घेऊन यायची. तर याला चोरी म्हणता येईल का? मला एवढं सांगा. चोरी म्हणता येईल का? चोरी कशाला म्हणतात? चोरी कशाला म्हणतात? दुसऱ्याची वस्तू त्याच्या नकळत घेऊन येणं
याला चोरी म्हणतात. हे सांगून घेऊन यायचं असेल तर जगातला एकमेव चोर आहे की जो सांगून घेऊन येतो. अशी चोरी केली की त्या सगळ्या गवळणी येतात, यशोदेला गाराणी सांगतात. यशोदा म्हणते असं नाही, माझं बाळ चोरी करू शकत नाही. बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसते गोजीरवाणे, बाळ दिसते गोजीरवाणे, बाळ दिसते गोजीरवाणे. हे बाळ फक्त दिसतेच गोजीरवाणे, ते केवळ दिसायला गोजीरवाण आहे. यशोदा म्हणते अन्यथा ते किती खोडकर आहे मला माहिती आहे. यशोदेनं सांगितलं काय सांगता गाराणे गोकुळीच्या नारी, 5 वर्षाचे माझे बाळ. ते आत्ताशी 5 वर्षाचं आहे. यशोदेनं हा 5 आकडा का सांगितला असावा, म्हणजे 5च वर्षाचं का सांगितलंय? 5 वर्षाचं कशा करता? ती म्हणते अरे 5 वर्षाचा आहे. 5 वर्षाचं आहे म्हणजे अजून याला कसलीच अक्कल नाही आहे, कोणतीच अक्कल नाही. कारण चोरी करायची म्हटल्यानंतर थोडीफार अक्कल असली पाहिजे की नाही मला सांगा. थोडीफार अक्कल, थोडीफार नाही फारच असली पाहिजे. थोड्या अकलेच्या माणसाचं कामच नाही चोरी करणं. म्हणजे चोरी करायचं काहीतरी पाहिजे की नाही. 5 वर्षाच्या लेकराला चोरी करता येते का? हो नाही म्हणा. 5 वर्षाच्याला चोरी करता येते? येत नाही. चोरी करण्यासाठी तो कमीत कमी किती वर्षाचा झाला पाहिजे? बोला. चोरी करण्याकरता किती वर्षाचा झाला पाहिजे? नाही ना. मी ओतूर भागात गेलो होतो ना महाराज, तेव्हा एक असाच प्रश्न केला, चोरी करण्याकरता किती वर्षाचा झाला पाहिजे? त्याने सांगितलं 15 वर्षाचा झाला पाहिजे. मी म्हटलं काय तुमच्याकडे लायसन्स मिळतं काय 15 वर्षाचा झाल्यानंतर? किती पण वर्षाचा झाला तरी चोरी करूच नये. पण 5 वर्षाचा आहे म्हटल्यानंतर ते लहान आहे. लहान लेकराला चोरी करता येत नाही. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळे खेळ, तुम्ही लटिकाची घेता आळगे गोकुळीच्या नारे, असा खोटा खोटा आळ त्याच्यावर घेऊ नका. ते चोरी करत नाही. चोरी करत नाही म्हणून सगळे आळ त्याचे फेटाळून लावावेत, आपल्या लेकराची बाजू घ्यावी. पण कुठपर्यंत? तिनं जेव्हा यशोदेनं स्वतःच्याच घरात कृष्णाला चोरी करताना पकडलं तेव्हा तिला कळून आलं की यानं घरात चोरी केली आहे, म्हणजे हा बाहेर पण नक्की करत असणार. हा घरातच असा वागतो तर बाहेर नक्की वागत असणार, चोरी करत असणार. त्याच्यानंतर तिनं अनेक पद्धतीनं त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. चोरी करू नको, चोरी करू नको, सांगून दुसऱ्याच्या घरी जाऊ नको, खोड्या करू नको, अनेक पद्धतीनं. पण त्यानं काही ऐकलं नाही. अनेक पद्धतीने समजावून सांगितलं, जवळ घेऊन सांगितलं, प्रेमानं सांगितलं, दरडावून सांगितलं, विनंती करून सांगितलं, पाया पडून सांगितलं, अगदी गणपतीला नवससुद्धा केला. पण तरी याच्या खोड्या काही थांबत नाही. याच्या थोड्या थांबत, किती पण प्रयत्न केले याच्या खोड्या थांबत नाहीत. सरळ सांगावं आणि थांबावं तर त्याला कृष्ण म्हणता येईल काय? म्हणता येत नाही. कृष्णाच्या खोड्या थांबतच नाहीत. किती बाकीच्या त्या सगळ्या गवळणी येऊन यशोदेला म्हणायला लागल्या, अरे बघ बघ काय करायचं, याचं काय करायचं. अनेक वेळा येतो, आमच्या घरी येतो, खोड्या करतो, चोरी करतो, नको नको ते चोरी करून घेऊन जातो. यशोदेने सांगितलं तुम्हाला काही दुसरं नाव नाही काय? गोकुळामध्ये चोर म्हणून माझं एकच कृष्ण आहे का? दुसऱ्या पण चोरांचं कधी कधी नाव घेत जा, नेहमी माझ्याच कृष्णाचं नाव का घेता? गवळणींनी सांगितलं कसं आहे, आमचा चोरांचा चांगला अभ्यास झाला आहे आणि आम्हाला माहिती आहे प्रत्येक चोराची चोरी करण्याची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीनंच तो चोरी करतो. मग तुझ्या लेकराची पण चोरी करण्याची एक पद्धत आहे. काय पद्धत आहे? बाकीचे चोर येतात, त्यांना जी वस्तू आवश्यक आहे ती घेऊन जातात, ही चोरी आहे. पण तुझ्या लेकराचं तसं नाही. तुझं लेकरू येतं, अनेक लोकाला जवळ सोबत घेऊन येतं, घरामध्ये असलेलं दही दूध लोणी तो स्वतः खातो, त्यांना पण खायला देतो, उरलेल्या सगळ्याचे नासधूस करतो आणि मग निघून जातो. ही तुझ्या लेकराची चोरी आहे आणि हे दुसरं कोणी करत नाही. तुकोबाराय म्हणतात त्याविण हे नाशी नवे दुसरी या ऐसी, त्याच्याशिवाय नाश करणारा दुसरा कोणी नाही. म्हणून आम्ही तुझ्याच लेकराचं नाव घेतो. विठ्ठला 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 विठ्ठला. समजावून सांग म्हटलं तुझ्या लेकराला, सांग समजावून. त्या गवळणी म्हणतात यशोदेला, ऐक ऐक बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. ऐक ऐक बाई यशोदे, नवल केले तुझ्या गोविंदे. आमुच्या लेकरासी तुडविले पदे, आता यासी बांधीन आवरी आवरी आपुला कान्हा, आपुला कान्हा, आपुला कान्हा.
नाशी येल्या आमुच्या सुना नाशी येल्या आमुच्या सुना नाशी येल्या आमुच्या सुना आवडी आवडी आपुन तारला आवडी आपुन तारला नाशी येल्या आमुच्या सुना येल्या आमुच्या सुना नाशी येल्या अजून कालात नय तुझ्या मना तुझ्या मना अजून कालात नय तुझ्या मना तुझा तुला गोड वाटे कान्हा तुझा तुला गोड वाटे कान्हा आवरी 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 आपुला कान्हा नाशी गेला आमुचा सुना नाशी गेला आमुचा सुना नाशी गेला आमुचा सुना आवरी आवरी आपुला कान्हा नाशी गेल्या आमुच्या सुना आवरा 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 मला माहिती आहे तुमच्या मनात पण हेच चाललंय आवरी आवरी आपुला कान्हा नाशी येल्या आमुच्या सुना आवरा आवरा म्हणून सांगितलं रे त्याला आवरा सर ती निर्वाणी सांगली त्या म्हणायला लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे मग भगवंताच्या संबंधानं यशोदा म्हणते गोपाळाला गवळणींना तुम्ही असं करू नका तुम्ही गोकुळ सोडून जाऊ नका गोकुळ हे तुमचंच गाव आहे तुम्ही गावात राहिलाच पाहिजेत अरे एकट्यामुळे गावाला त्रास आहे ना एकट्यामुळे त्रास आहे मला सांगावं काय नियम आहे एकट्यामुळे गावाला त्रास होत असेल तर गावानं गाव सोडून जावं की एकट्याला बाहेर काढावं बोला 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 त्याला एकट्याला बाहेर काढावं की नाही तो एकटाच असतो की नाही होतं म्हणा त्रास देणारा कुणीतरी एकटा असतो तसा हा एकटा गावाला त्रास देतो तुम्ही जाऊ नका याला आपण बाहेर काढू म्हणून त्याला शाळेत घालण्याचं ठरवलं अर्थात गो सेवा करण्याकरिता पाठवण्याचं ठरवलं सगळ्या गोपाळांना जवळ केलं आणि गोपाळांना सांगितलं याला तुम्ही घेऊन जा कुठं घेऊन जा रानावनात घेऊन जा कशा करता घेऊन जा गायी चरण्याकरता घेऊन जा भगवंत सगळ्या गोपाळाला घेऊन निघाला गोपाळ सोबत आलेले पाहिले अर्धे आले नाहीत पाहिले त्यांना हाका मारून मारून भगवंतानं बोलवलं पेंद्या सुदामा चल रे रानात गायी चराया चल रे पेंद्या सुदामा चल रे रानात गायी चराया चल रे माझी विनंती आहे आपल्याला आनंद घ्यायचा आहे तो आपण बसूनच आनंद घ्यावा आणि नाचायचं असेल तर छान टाळकऱ्यांमध्ये जावं ती फार चांगली पोरं नाचतात सगळ्यांमध्ये नाचून आनंद घ्यायचा बरं पेंद्या सुदामा चल रे एकेकाला बोलवून घेतला आला रे आला पेंद्या आला सुदामा आला बोबड्या आला वाकड्या आला सगळ्यांना बोलवून घेतलं भगवान परमात्मा रानावनात गेले सगळे गायींना घेऊन गेले मग तिथं गेल्यानंतर पुन्हा दोन पद्धतीच्या लीला आहेत एक वेणुनाद आहे वेणुवादन आहे
आणि दुसरं म्हणजे खेळ खेळले भगवंतानं. भगवान परमात्म्यानं वेणुनाद करायला सुरुवात केला की त्या सगळ्या गवळणी आकृष्ट व्हायच्या. वेणुवादन कुणा करताय? गवळणीं करीताय. गवळणींपासून भगवंत दूर गेलाय असं वाटू नये म्हणून गवळणींकरता भगवान परमात्म्यानं वेणू वाजवावा. आणि तो वेणुनाद ऐकल्यानंतर त्या गवळणींच्या अंतःकरणाची स्थिती होते की नाही. वृंदावनी वेणू कवणाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवणाचा, वृंदावनी वेणू कवणाचा माय वाजे, वेणुनादे गोवर्धन गाजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादवराजे, मज पाहता भासती यादवराजे, मज पाहता भासती यादवराजे, मज पाहता भासती यादवराजे, वृंदावने भगवान परमात्म्यानं वेणुनाद केला तसा भगवान परमात्मा अनेक गोपाळांसोबत अनेक पद्धतीचे खेळ खेळतो. हुतुतू, हमामा, लगोरी, टिपरी, विटी दांडू, चेंडू, फळी अनेक खेळ भगवान परमात्म्यानं खेळावेत. एक खेळ झाला की दुसरा, दुसरा झाला तिसरा. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी, दांडू चेंडू लगोरी नाना परी, मांडियेला यमुनेच्या तीरी, गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी म्हणा, 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 गाई गोपाळ सवंगडी म्हणा.
ठेवावाच लागतोय. नाही म्हणजे मी आमच्या मामांचं म्हटलो. हां, मामांचा हात ठेवावा लागतोय असं म्हटलो. तुमच्या अंतःकरणातलं कळतंय मला थोडं थोडं. मामाने फार गोष्टी आणल्या होत्या बरं का मला सजवण्याकरता. कुठे गेले मंगल बाबा? हां, वा तिथे. पण मी त्यांना विनंती केली की फक्त आणि फक्त हे एवढंही असावं आणि एक हार असावा. नाहीतर त्यांनी बरीच सामुग्री आणली होती, पण तेवढ्या सामुग्रीला 2 वाजतील हे मला कल्पना आहे. परंतु त्या ह्या सगळ्या प्रेमाचा स्वीकार करतो आणि पुढे चलतो. अनेक पद्धतीचे खेळ भगवान परमात्म्यानं खेळले. सगळे गोपाळ एकत्र झाले. गोपाळ भगवान परमात्म्याला म्हणायला लागले, आपले खेळ आता आवरा आणि आमच्या शिदोरीची व्यवस्था करा. भगवंतानं सगळे खेळ आवरले. शिदोरीची व्यवस्था करा. सगळ्यांनी आपली शिदोरी घेऊन आले. आपली शिदोरी आल्याबरोबर भगवान परमात्म्यानं सांगितलं, चला अवघे गोपाळ म्हणते यारे करो काला. भगवंतानं सांगितलं, काय कोणाची शिदोरी ते पाहू द्या रे मला. बघू तुमची शिदोरी काय काय ती मला दाखवा. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या उघड्या केल्या. आपली सगळ्यांची शिदोरी पाहिल्यावर भगवंतानं सांगितलं, तुमची शिदोरी आहे माझ्यासारखी नाही, मला माझ्यासारखी शिदोरी पाहिजे. माझ्यासारखी शिदोरी आणा, घरी जाऊन आणा, आईबापाकडून मागून आणा, मागून नाही दिली चोरी करून आणा. सगळ्याला गोपाळांनी विरोध केला. माझे कोणी नाही घरी, तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू तरी माझं पाया वेगळे. मग काय करायचं, तुम्हीच काहीतरी कृपा करून आम्हाला प्रसाद द्या. भगवंतानं सगळ्यांची शिदोरी एकत्र केली. त्यात भगवंतानं स्वतःची शिदोरी एकत्र केली. त्या सगळ्याचा प्रसाद भगवंतानं केला आणि तो काल्याचा प्रसाद भगवान परमात्म्यानं आपल्या गोपाळांना दिला. कसा दिला? भागवताचं म्हणणं, बिभ्रद वेणू जठर पटयो शृंगवेत्रेचे कक्षैः वामे पानव मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुरदव हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोकमिषित बुभुषे यज्ञभोग बाल केली. भगवान परमात्म्यानं कमलाकार आकारानं सगळ्या त्या गोपाळांना बसवलं. मध्ये भगवंत स्वतः बसले. भगवंतांना हातामध्ये प्रसाद घेतला. काल्याचा सगळा प्रसाद घेतला. जवळजवळ सगळे गोपाळ, लहान लहान गोपाळ जवळ बसवले. मोठे मोठे गोपाळ लांब बसवले. जेवढे जेवढे लहान तेवढे तेवढे जवळ, जेवढे जेवढे मोठे तेवढे तेवढे लांब. म्हणजे भगवंताचा नियम आहे, लहान झालो की जवळ, मोठे झालो की लांब. बरं, त्या सगळ्या गोपाळांच्या हातावर भगवान परमात्मा प्रसाद देणार. पण प्रसाद देत असताना आधी हे बघणार. काय बघणार? ते प्रसन्न आहेत की नाही ते पाहणार. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे की नाही ते भगवान परमात्मा तपासायचा. भगवंत बघायचा, आपल्या जवळ बसणाऱ्यांकडं स्मित हास्य आहे का? आपल्या जवळ बसलेले टवटवीत आहेत का? आहेत का? आहेत का? जवळ जवळ बसलेले टवटवीत आहेत का? मी महाराज नेहमी सांगत असतो, कीर्तनातला श्रोता हा टवटवीतच असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे. कमीत कमी पुढचा तरी. मागचं बघू आम्ही ते काय ते, पण समोरचे आपण प्रसन्न. तसं ते प्रसन्न आहेत. स्मित हास्य आहे की नाही ते पाहायचं. स्मित हास्य, स्मित हास्य म्हणजे मराठीत त्याला स्माईल म्हणतात. हीच जी आता तुमच्या चेहऱ्यावर आहे ती. असं ते स्मित हास्य आलेलं पाहिलं की मग प्रसाद देणार. आणि स्मित हास्य नसेल तर नर्मभी काय हासयन् नर्मभिस्वैः, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येण्याकरता भगवंत काहीतरी प्रयत्न करून त्यांना हसवणार, मग प्रसाद देणार. असा प्रसाद भगवान परमात्म्यानं गोपाळांना दिला. आणि तोच प्रसाद ज्ञानेश्वर महाराज आपल्या सगळ्या वारकऱ्यांना देतात. आणि त्याच प्रसादाला आपल्यापर्यंत पोहोचवणारा कोण आहे? महाराजांनी सांगितलंय, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ पुंडलिक वरदा श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. मलंग मत्स्येंद्रनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आई भवानी शक्ती दे, मलंगराला मुक्ती दे. आई भवानी शक्ती दे, मलंगराला मुक्ती दे. जय मलन श्री मलन, जय मलन श्री मलन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली धनराज
पूज्य श्री महाराजांना पुढचा लांबचा प्रवास असल्याकारणानं महाराज आपला निरोप घेत आहेत. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. मी विनंती करेन, एक 10 मिनटं अजून तुम्ही मला द्या. उठू नका आपण. मला तुमच्या सगळ्यांच्या बसण्याची चिंता आहे, काळजी आहे. आणि उठलात आणि पलीकडच्या मंडपात गेलात तरी भोजन व्यवस्था काल्याचा प्रसाद झाल्याशिवाय मिळणार नाही. त्याच्यामुळे आपण कोणी उठू नये अशी मी सगळ्यांना विनंती करेन. संपन्न झालेला आपला हा श्री मलंगगड महोत्सव तथा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, मी सर्वांचे अनेक अनेक आभार व्यक्त करीन. आपल्या एकत्रित येण्याने आपला हा उत्सव अत्यंत आनंदानं संपन्न झालेला आहे. या सप्ताहाचे मार्गदर्शक बोलू नका, कोणी कोणाशी न बोला, माझ्याकडे लक्ष द्या. या सप्ताहाचे मार्गदर्शक हरिभक्तिपरायण आदरणीय परमपूज्य आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री महाराज या ठिकाणी आले. शक्य तेवढा वेळ महाराजांनी या उत्सवाकरिता दिला. आपले सगळे विद्यार्थी इथपर्यंत आले, त्याबद्दल महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. हरिभक्तिपरायण पूज्य विश्वनाथ महाराज वारिंगे महाराजांनी आपला थोडासा वेळ या उत्सवाकरिता दिला, त्यांचे आभार व्यक्त करतो. मी आभार प्रदर्शनाचा बराचसा भार हलका करणार आहे, म्हणजे नंतर पुन्हा तुम्हाला बसावं लागणार नाही आहे, त्याची मी चिंता घेणार आहे. या सप्ताहाचं संयोजन करणारी जी सगळी समिती आहे त्या समस्त समितीचे मी अनेक अनेक आभार व्यक्त करतो. या सप्ताहाची संकल्पना ज्यांच्या अंतःकरणामध्ये स्फुरण पावली असे आपले नारायणकर संतोषबुवा पाटील, त्यांचे मी अनेक आभार व्यक्त करीन. आटापिटा बराच केला त्यांनी आपला हा सप्ताह व्हावा याकरिता. मागच्या वर्षीचा पण जो उत्सव झाला त्याची संकल्पना त्यांच्याच अंतःकरणातून पहिल्यांदा निर्माण झाली होती. त्यानंतर त्याला अति विराट असं स्वरूप प्राप्त झालं आणि त्याचंच हे पुढचं पाऊल म्हणून हे दुसरं वर्ष मलंगड महोत्सवाचं आहे. त्यामुळे संतोषबुवा पाटील आहेत, ज्यांनी भरपूर धावपळ केली, इकडं तिकडं पडले, त्यांचे आभार व्यक्त करतो. समितीचे उपाध्यक्ष हरिभक्तिपरायण आदरणीय सुरेश अण्णा ठाकरे, सुरेश बुवांचे अनेक आभार व्यक्त करीन. ज्या वेळेला आपला या सप्ताहावर काहीशी थोडीफार येणं प्रकारे पद्धतीनं थोडीशी आपत्ती आहे असं कळलं, त्यावेळेला सुरेश बुवांनी